नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला. धन्यरंकारजी. बघा, समागम झाला, महात्मे समागम होऊन वापस पण आले, सत्संगही सुरू झाल्या. आता गरज आहे की सद्गुरूनं आपल्याला दिलेल्या आदेश उपदेशाचं पालन करण्याची. आता आपण म्हणत असू की सद्गुरूचा आदेश म्हणजे आम्हाला ब्रँच मधून एखादं लेटर यावं, की आम्हाला ब्रँच मधून कोणीतरी एखादा अधिकारी येऊन त्यांनी सांगावं की असा असा सद्गुरूचा आदेश आहे. ह्यालाच फक्त सद्गुरूचा आदेश म्हणावं का? सद्गुरूंनी आपल्या प्रवचनातून आपल्याला काय काय सांगितलंय. आता यावेळेस समागमला गेल्यानंतर मी काय काय केलं? लंगरला गेलो, तिकडे एवढीच गर्दी होती. कॅन्टीनला गेलो, तिकडे तेवढीच गर्दी होती. रस्त्याने तेवढीच गर्दी होती. प्रदर्शनी बघायला गेलो, तिकडे तेवढीच गर्दी होती. टेंट मध्ये तेवढीच गर्दी होती. म्हणजे आपण फक्त गर्दी 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 आणि गर्दी सांगत बसायचं नाही, तर मला सद्गुरूनं काय सांगितलंय हे सांगायचं इतरांना. का तर माझ्या सद्गुरूचा संदेश दुसऱ्यांपर्यंत गेला पाहिजे. माताजींनी सांगितलं पहिल्याच दिवशी की जे जे आपण अशी ठावे ते इतरांशी सांगावे. म्हणजे आपल्याला जे ब्रह्मज्ञान मिळाले ना, ते आपण प्रत्येकापर्यंत न्यायचा प्रयत्न करायचा आहे. का तर फक्त आपल्याला कळालंय म्हणून आपल्या पुरतं मर्यादित ठेवून जमणार नाही. मला माताजींनी सांगितलं, मुझे कुएं का मेंढक नाही बनना है. मला विस्तार करायचा आहे. मग तो मनाचा असेल, विचारांचा असेल, प्रेमाचा असेल, प्रत्येक गोष्टीचा विस्तार करायचा आहे मला. मग सद्गुरूने हे मला का शिकवलंय? का तर माझ्या मार्फत आणखीन दुसऱ्या 4 लोकांपर्यंत ह्या गोष्टी जाव्यात आणि जे मला मिळाले ते त्यांनाही मिळावं. का तर ज्यासाठी माणसाचा जन्म आहे ती गोष्ट मला मिळाली, मग तीच गोष्ट प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं माझ्या सद्गुरूचं हे कार्य आहे. आणि त्या कार्यासाठी आपण सद्गुरूच्या खांद्याला खांदा लावून ते कार्य पुढे न्यायचंय, असं आपण वचन सद्गुरू माता सविंदरजींना दिलेलं होतं. मग ते वचन पाळण्याची गरज आहे. का तर सद्गुरू मला सांगतायत काय, मला फक्त ते करायचंय. सद्गुरूंचं ध्येय एकच आहे की हे ब्रह्मज्ञान प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे. जगातल्या कानाकोपऱ्यातील माणसापर्यंत हे ब्रह्मज्ञान पोहोचलं पाहिजे. मग आज मी काय करते? मी माझ्या निरंकारी मिशनचा, मी या ब्रह्मज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी काय करते हे प्रत्येकानं बघायचंय. मी फक्त सत्संगला जाते, मी फक्त सद्गुरूचे आदेश उपदेश पाळते, किंवा मी फक्त मोबाईल जरी उघडला तरी फक्त सत्संगचेच व्हिडिओ बघते, म्हणजे झाला का परोपकार? सद्गुरू काय सांगतोय हे बघा. तर मला हे ब्रह्मज्ञान फक्त माझ्या पुरतं सीमित न ठेवता मला त्याचा विस्तार करत जायचंय. ह्या प्रत्येकापर्यंत ते ब्रह्मज्ञान पोहोचवण्याचा विस्तार करायचा आहे. आणि त्याचबरोबर मला प्रेमाचाही विस्तार करायचा आहे. का तर मी निरंकारी आहे, तुम्हीही निरंकारी व्हा असं म्हणण्यानं कोण आपल्या जवळ येणार नाही. त्यासाठी मला निरंकारी सारखे कर्मही करावे लागतील. मला प्रेमानं वागावं लागेल. मग ती घरातल्या सोबत असो, शेजारच्या सोबत असो, किंवा समाजातील इतर कुठल्याही माणसापर्यंत असो. का तर मी सीमित राहायचं नाही. मला ह्या असीम परमपित्याशी जोडलेला आहे सद्गुरूनं. मग मलाही असीम व्हायचंय. मला माझ्या मनाचा सुद्धा तेवढाच विस्तार करायचा आहे. मग जेव्हा हे सद्गुरूनं सांगितलंय, तर मग मला का संकुचित व्हायचंय? सद्गुरू माताजींनी उदाहरण सुद्धा दिलं की एक मुलगा शाळेत गेल्यानंतर त्याला शिक्षकांनी शिकवलं की शेजाऱ्यांची मदत करायला पाहिजे. आता ठीक आहे, त्या मुलाच्या डोक्यात तेच राहिलं, शेजाऱ्यांची मदत करायला पाहिजे. जेव्हा तो मुलगा शाळेतून घरी येत होता त्यावेळेस त्याला एक माणूस रस्त्यात पडलेला दिसला. आता सगळे लोक आजूबाजूने जात होते, पण त्याची मदत कोण करायला तयार नव्हतं. का तर त्याला कोण ओळखत नव्हतं. कोणी म्हणे कुठला आहे, की कोणत्या गावचा आहे, की कोणत्या गल्लीत राहतो आम्हाला माहितीच नाही, कोण आहे की अनोळखीच आहे. प्रत्येक जणाचा असा रिप्लाय येत होता. तो मुलगा सगळं बघत होता. आता ज्या शिक्षकांनी शिकवलं ते शिक्षक सुद्धा तिथूनच जात होते. आता ते शिक्षक सुद्धा तसेच निघून गेले. मुलगा विचार करत होता की शेजारी म्हणजे नेमकं कोण? फक्त आपल्या घराच्या शेजारी राहणाराच माणूस किंवा व्यक्ती शेजारी आहे का? तर आपण ज्याच्या जवळ उभा आहेत तो सुद्धा प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी शेजारीच असेल की. मग प्रत्येकाची मदत करायला पाहिजे हा भाव त्या मुलाच्या डोक्यात होता. अहो, विचार केला तर आपण एका घरात राहत असून सुद्धा माझी रूम इथं आहे, माझ्या भावाची रूम तिथं आहे, माझ्या वडिलांची रूम तिथं आहे, मग ते पण शेजारीच झाले की. म्हणजे जर एका घरात राहून सुद्धा जर एकमेकात प्रेम नसेल तर ते पण शेजाऱ्यासारखेच आहेत. मग माताजी आपल्याला या ब्रह्मज्ञानानंतर काय समजावतायत, तर मला मी आणि इतरातला फरकच दिसू नये, प्रत्येकामध्ये माझं रूप दिसावं.
मग ही अवस्था सद्गुरूला आपल्याकडून अपेक्षित आहे. नाहीतर आजकाल बघायला गेलं तर माताजीच म्हणल्यात पहिल्या दिवशीच्या प्रवचनामध्ये, की माताजी म्हणतात की थोडं काहीतरी यायला लागलं तर आपण त्याचा मोठ्या मोठ्याने डंका वाजवतो, की मला हे येतंय, मला हे येतंय, याचा अहंकार आपल्याला किती होतो. माताजींनी सागराचं उदाहरण किती छान दिलं, की सागर गहरा है इसीलिए शांत है, वरना मचलती लहरों में गहराइया नहीं होती. म्हणजे सागर इतका खोल असतो म्हणूनच तो शांत असतो. का तर ज्ञानी महात्मे कधीही शांत असतात, पण ज्यांना थोडंसं ज्ञान झालं ना त्यांची वळवळ जास्त असते. हे माझ्या पदरचं सांगत नाही, सद्गुरूंना सांगितलंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे. काही चुकलं असेल तरी उदाहरणाने क्षमा करा. माताजी म्हणतायत की ऊंची दुकान और फीके पकवान अशी अवस्था होऊ देऊ नका. का तर कर्म बघायला गेलं तर काहीच नाही, पण बोलणं मात्र खूप. मग अशापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी माताजी सांगतायत, मग त्यासाठी आपल्या मनाचा विस्तार व्हायला पाहिजे. सद्गुरू म्हणतायत की प्रत्येक वेळेस मीच बरोबर आहे, माझंच म्हणणं बरोबर आहे, हा अट्टहास करणं सुद्धा सोडा. का तर दुसऱ्याच्या बाजू सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं असतं. सद्गुरूंना आपल्याला प्रेमाचा विस्तार, मनाचा विस्तार, विचारांचा विस्तार करायला सांगितलेला आहे. सद्गुरू म्हणतायत की पारिवारिक जबाबदाऱ्या असतील, सांसारिक जबाबदाऱ्या असतील, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आपण भक्ती करतोय, तरी सुद्धा या भक्तीमध्ये आपला विस्तार होत चाललेला आहे. आता गरज आहे मला सुधारण्याची. शेवटला जाता जाता माताजींनी सांगितलं की स्वतःला सुधारवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकामध्ये अवगुण असतात, प्रत्येकाकडून चुका होतच असतात, पण गरज आहे त्या चुका कुठेतरी टाळण्याची, किंवा एक चूक डबल तरी रिपीट होत नाही ना आपल्याकडून, ह्या गोष्टीकडे लक्ष देण्याची. त्याच्यामुळे मला एक एक अवगुण बाहेर काढायचा आहे आणि गुण घ्यायला शिकायचे आहेत, तरच माझ्यामधील अवगुण जाऊन मी खरंच गुणानं भरपूर होऊन जाणार आहे. सद्गुरूंनी पहिल्या दिवशीच्या प्रवचनामध्ये जे काही सांगितलं ते अल्पशा वेळामध्ये थोडं थोडं सांगण्याचा प्रयत्न दासीने केलेला आहे. आणि अजून पुढच्या 2 प्रवचनामध्ये सद्गुरूंना काय सांगितलं हेही 2 व्हिडिओ नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करेल. काही चुकलं असेल तर दासीला उदाहरण क्षमा करा. काय आवडलं असेल, आवडलं नसेल तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका आणि आपल्या इतर सत्संगी बांधवाबरोबरही शेअर करायला विसरत जाऊ नका. प्रेमाने बोला. धन्य निरंकार.